राज्यातील मत्स्य विक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागामार्फत फिश वेंडिंग ई रिक्षा मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली। मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय विभागाच्या फिश वेंडिंग स्टॉल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 90% अनुदान देण्याबाबत व ई रिक्षा आधारित मॉडेल राबविण्याबाबत आयोजित बैठकीत श्री राणे बोलत होते। यावेळी आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। महाविकास आघाडीचं झालं आणि कांद्या संदर्भातल्या असलेल्या आंदोलनामध्ये बोलत असताना काँग्रेसचा तीनपाट आणि झाकणझुल्या असलेला प्रदेश अध्यक्ष सकपाळ, ज्याच्या जिभेला हाड नाही आहे, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असताना त्याची जीभ जास्तच वळवळली। मुद्दा होता कांद्याचा आणि मी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी हा तीनपाट हर्षवर्धन सकपाळ, ज्याची निवडून येण्याची लायकी नाही आहे, तो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आणि मोदी साहेबांबद्दल अगर एकेरी बोलत असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि देशावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून याला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं आहे का, याचा विचार जरा आम्हाला आता करायला लागेल। काँग्रेसची मोठी संस्कृती सांगितली जाते, मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का, की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे। म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी। धन्यवाद। देखिए, ये जो कांग्रेस का जो महाराष्ट्र का प्रेसिडेंट है हर्षवर्धन सकपाळ, इसकी कोई औकात नहीं है देश के पंतप्रधान के बारे में। जिस तरीके की भाषा उसने इस्तेमाल की, इसलिए तो मैं कांग्रेस को हमेशा पाकिस्तान का एजेंट बुलाता हूँ। राहुल गांधी ये खुद एक पाकिस्तान का एजेंट है और उसके ये सारे उसके चेले हैं। जिस तरीके से पाकिस्तान को हमारे मोदी जी को गाली देना अच्छा लगता है, उसी तरह ये हर्षवर्धन सकपाळ जैसे नीच आदमी हमारे देश के पंतप्रधान के बारे में इतनी गंदी भाषा इस्तेमाल करता है ताकि उसके पाकिस्तान में बैठे हुए अब्बाओं को वो खुश कर सके, इसलिए ये भाषा वो इस्तेमाल करता है। देश के पंतप्रधान के बारे में और हमारे मुख्यमंत्री के बारे में अगर वो जबान संभाल के अगर बात करने की उसमें हिम्मत नहीं, उसकी औकात नहीं है, तो वो जबान हाथ में देने की तैयारी ये भारतीय जनता पक्ष के हर एक कार्यकर्ते की है। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।